निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। कोणतेही व्रत ध्यान पद्धती साधकाला अंतर्बाह्य शुद्ध करते, त्याला तेज आणते। आजही अडबंगी पुन्हा स्वतःसाठी सूट मागणार। मी मच्छिंद्रवर निर्णय सोपवला। गोरक्ष, गोरक्षनाथांना का बोलावलास? अडबंगीनाथांना उपवास म्हटलं की जमत नाही। याचा अर्थ ते उपवास करणार नाहीत? बहुतेक नाही, पण इतकं कठोर तप केलंय अडबंगीनाथांनी। मी ऐकलंय त्यांच्यासाठी एक उपवास करणं अवघड नाही। ते तर एक साधा भक्तही करू शकेल। हो, पण काहीतरी रहस्य आहे जे आज नाही तर उद्या कळेलच। जालिंदरनाथ इथे नाहीयेत, नाहीतर त्यांनी या गोष्टीसाठी विरोधच केला असता। स्वाभाविक आहे। काय आज्ञा आहे गुरुदेव? अडबंगीसाठी शिधा घेऊन ये। क्षमा असावी गुरुदेव, पण मागच्या वेळी अडबंगीला शिधा दिला होता ते कोणाला आवडलं नव्हतं। मला कल्पना आहे, शिधा घेऊन ये जा। गुरुदेवा, कमीत कमी 3 माणसासने पुरण अशी शिधा द्या। 3 माणसांचा कशासाठी? अहो अडबंगी, तुला एक नियम पाळायचा आहे। काय आई? आम्ही इथे येऊन नैवेद्य ग्रहण केला, हे तू गुप्त ठेव। जसा आदेश आहे। अहो, एका माणसाला दिलेली शिधा पुरत नाही ना मला। अडबंगी, तुझं जे काही सुरू आहे ते मला आवडलेलं नाही। येतो गुरुदेव। तुझ्यासाठी काय काय ऐकून घ्यावं लागतंय पाहतोयस ना। स्वयंपाकासाठी जे जे सामान लागल ते घेऊन जातो आणि परत चला माघारी आणतो। येतो मी। गोरक्ष, मला समजतंय, परंतु अडबंगीसाठी मी जे काही करतो आहे त्याला विशेष कारण आहे। गुरुदेव, गेल्या वेळी शेठजींनी खोटं कारण सांगितलं होतं, बरं नाहीये म्हणून। आता काय सांगतील? हे बघ कानी, आता काही झालं तरी शेठजीची सुटका नाही। मी तुम्हाला काय आणि कसं सांगू मला कळत नाहीये। माई, जे असेल ते सांगा। गुरुदेव, हे गेले, हे आता या जगात नाहीये। काय ग नर्मदा, काय झालं? यांना आत घेऊन जा आणि एक थाळी आणि एक लाटणं घेऊन या। कशाला? गावात थाळी वाजून सांगितलं पाहिजे ना जे झालंय ते।
मी गेलोय म्हटल्यानंतर ते साधू बुवा काही थांबायचे नाही. माझी एक मुद्रा. अरे बापरे, कुणीतरी आलं. नर्मदा, काय ग हे? आता ग बया, काय करायचं आता? हिला कसं सांगू मी, हे गेले नाहीयेत म्हणून. बा, ताट आणि लाटणं कुठे? आतमध्ये स्वयंपाकघरात असेल बघ. ह्या पोराला स्वतःचा बाप गेल्याचं अजिबात बी दुःख नाही. आता तुला कसं सांगू मी? अगं, आयुष्यभर त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं ना ग ह्यानं. पै पैसाठी काय काय केलं ह्याने, म्हणून त्याला काही वाटेन असं झालंय बघ. बा, गुरुदेवांना देऊन येतो. गुरुदेवानी सगळ्या गावात सांगितलं तर सगळं गाव येईल ना ग. होय, ते तर होणारच. मला काय करू सुचत नाहीये. माधवा, तुझे वडील गेले तरी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही? नंतर सांगतो. आता गावात दवंडी द्यावीच लागेल कानिफा. चला गुरुदेव. जालिंदर, कानिफ, तुम्ही ज्या पद्धतीने कार्य करत आहात त्याचं मला विशेष कौतुक आहे. प्रत्येक वेळी तुमच्यासमोर अशी माणसं नाही येणार ज्यांना केवळ समजावून सांगून समजेल. त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करायला लागते. तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून चांगलंच घडेल असा माझा आशीर्वाद आहे. ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका. तुमच्या गावातल्या शेटजींचा स्वर्गवास झालेला आहे. ते देवाघरी निघून गेले. तरी सर्व गावकऱ्यांनी शेटजींच्या घरी एकत्र यावं. सावरा स्वतःला ना. गुरुदेवा, कधी झालंय आणि केव्हा झालं? अहो, आता झालं म्हणून तर सांगायला आलो. वाईट झालं नाना. वेळ वाईट आहे. सगळ्यांनी शेठजीच्या घराबाहेर गोळा व्हावं. ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका. गुरुदेवा, तुम्ही शिधा दिली. माझ्यावर माया करता अशा वेळेला आई आणि बाची आठवण होते बघा. नाही तर इथं कोण कोणासाठी काय करतो.
आज लईच लाड चालले आहेत पोराचे. असं कोणी आईला सोडून जात असतंय भाई. माझा काळीच कुणीतरी काढून नेलाय असं वाटत होतं बघ मला. मानिक, आता आम्हाला सोडून कुठं बी जायचं नाही बघ. लय भूक लागली हाय देवा. घेतो स्वयंपाक कराय. पार्वती, तुला आजही यायचंय माझ्यासोबत. कुठे? अर्थात अडबंगीकडे. म्हणजे महाप्रसाद घ्यायला. अर्थात. स्वामी, अन्नपूर्णा होऊन गेली अनेक वर्ष मी भरण पोषण केलं चौरंगीचं. का तर त्याला हातपाय नव्हते म्हणून. आता आपल्यामुळे अडबंगीला उपवास घडवायचा का? हे बघ पार्वती, अडबंगीने आवाहन केलं तर जावं तर लागेल. मग ह्यावेळी तुम्हीच का नाही जात? निदान अडबंगीला भोजन तरी मिळेल. मी तर नंदीलाही सोबत घेऊन जाण्याचा विचार करतो आहे. याचा अर्थ आपण तिघांनी जायचं. हो. अहो, पण तेवढा शिधा त्याच्याकडे असेल का? त्याची काळजी तू करू नकोस. त्याने आवाहन केलं की जायचं आपल्याला. मागच्या वेळी काय सुंदर स्वयंपाक केला होता त्याने. अजूनही त्याची चव माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. हे तुम्ही म्हणत आहात. मी जे अन्न तयार करते त्याबद्दल कधीच असं म्हणाला नाही का तुम्ही? पार्वती, तू जे अन्न करतेस त्याला शब्दच सुचत नाहीत मला. आलं ध्यानात. आश्रमात आज सगळ्यांचा उपवास आहे. आज मंत्रशक्तीला उजाळा देऊयात. आज्ञा करावी गुरुवार. नवीन शाबरी मंत्रांची रचना आपल्या समोर ऐकवतो आहोत. अडबंगी कुठे आहे? गुरुवार त्याला शिधा दिली आहे. तो आश्रमाच्या बाहेर गेला आहे. तिथेच अन्न तयार करेल आणि ग्रहण करेल. मच्छिंद्र, हा निर्णय मी सर्वस्वी तुझ्यावर सोपविला आहे आणि तू योग्य निर्णय घेशील हे मला ठाऊक आहे. गुरुदेव, आपली आज्ञा असेल तर शाबरी मंत्राला सुरुवात करतो. अनंत कोटि सिद्धों के मनमानी, जड़े पारा पिवई योगी, पानी उल्टे पलटे काया, सिद्धों का मार्ग साधक ने पाया. ओम गुरुजी प्रथम अलिल नाम, द्वितीय उदक नाम, तृतीय तुरे नाम, चतुर्थ जल नाम, पांचवे पानी नाम, छठे ब्रह्मा नाम, सातवे अचल नाम, आठवे आव नाम, नववे वीर नाम, दसवे वीर्य नाम, एकादशे रुद्र नाम, द्वादशे जिंदा पीर. ओम गुरुजी बोलिए. ओम गुरुजी. चल जागो थल जागो, जलबिंब की काया. अनिल पुरुष जी तुम जागो जागो, जलबिंब की काया. अनिल पुरुष जी तुम जागो जागो, शरण तुम्हारे आया. सो प्राणी भव सागर तरे, सो प्राणी भव सागर तरे. अलिल गायत्री जाप संपूर्ण भया. श्रीनाथ जी, श्रीनाथ जी. स्वामी, तुम्ही कोणाला तरी सोबत घ्यायचं म्हणत होतात ना? होय, मी आज नंदीला बोलवणार आहे. अशाने अडबंगीकडे खाण्यासाठी काहीही उरणार नाही. पार्वती, तू एक गोष्ट ध्यानात ठेव.
तुला अडबंगीच्या हातचं खायचं आहे. चल. गुरुदेवा, स्वयंपाक तर झाला आहे. ह्या येळाला बी निवद द्यायचा आहे. हे काही विसरलं नाही म्या. गेल्या येळाला महादेव आणि पार्वती आई दोघं बी आलं होतं. दोघाची पानं वाढून ठेवली आहेत आणि माझ्या पुरतं जेवण ते बी बाजूला काढून ठेवलं आहे. गुरुदेवा, तुम्ही सांगितलं तसं जेवायच्या आधी देवाला निवद दावतो. हे महादेवा, पार्वती आई, गुरुदेवाने मला शिदा दिली आहे. त्यातून जसं जमल तसं जेवण बनील आहे. निवद घ्यायला दोघांनी बी या. देवा, आई, मी भोळ्या भक्तीने निवद केला आणि तुम्ही आलात. अजून काय पाहिजे हो? अडबंगी, तू इतक्या प्रेमानं भक्तीनं बोलावतोस की आम्हाला यावंच लागतं बघ. बसाजी, पानं वाढली आहेत. सुरुवात करायची, लय उशीर झाला आहे. अडबंगी, जेवण तर झालं. अडबंगी, इतका सुंदर स्वयंपाक करायला कुठे शिकलास? गुरुदेवांची कृपा आहे. आणि लहानपणी आईला स्वयंपाक करताना बघायचो मी. एक दिवस असा उगवेल अडबंगी, जेव्हा तुझ्या स्थानासमोर हजारो लोकांचा भंडारा हो. आता माझ्या पुरतं जेवण उरलेलं आहे. आज काय मी उपाशी राहणार नाही.
अडबंगी, अजून एक जण जेवायला येणार आहे आता. आता मला काही जेवायला ठेवता का नाही? कोण येतंय कोण?